आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आपण पाहतोय PPL ग्रामीण क्रिकेट धमाका 2025. आघाडीचे बॅटर संघ टॉस जिंकला तो अर्थातच मिस्टी अँड कन्या 11 RCC पेठ या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. बॅटिंगसाठी पाचारण करण्यात आलंय ते अर्थातच रितिका 11 वेतादेव सांभारली या संघाला. सांभारली संघाचे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. रजत काशीनाथ मुंढे आणि त्याच्या साथीला मयूर जांभळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झाले. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इथे निश्चित पाहायला मिळणार या ती मात्र शंका नाही. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मोमेंटो आम्हाला लाभले आहेत. कैलासवासी दीपक महादेव ठाकूर साहेब यांच्या पेठ यांच्या स्मरणार्थ आणि तथा कैलासवासी कुमार आर्यन उमेश जळवी मुरबी यांच्या स्मरणार्थ या पण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी RCC पेठ संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी बंटी जोशी याला आपण पाहत आहोत. हॅलो. इथून मात्र चांभावली संघाला शुभेच्छा येतात. बामणडोंगरी गावचे उद्योजक संतोषजी म्हात्रे आणि कुमार सिद्धेश संतोष म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून या प्रीमियर लीगसाठी एक सायकल सुपूर्द केली आहे. चांभावली टीमसाठी ऑल द बेस्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल पडेल. सामन्याला सुरुवात होतीये. थर्ड मॅच. पहिला चेंडू पहिला बॉल स्ट्राइक एंड वरती मयूर जांभळे. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न रातो के कातिल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. या वर्षीच्या हंगामाची सुरुवात तितकीशी चांगली झालेली नाही या संघासाठी. रातो के कातिल म्हणून या संघाला पाहिलं जातं परंतु कसळखंडची नाईटची स्पर्धा त्यामध्ये तितकंसं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं नव्हतं या संघाचं. आज प्रदर्शन चांगलं व्हावं हीच अपेक्षा. यावेळेचा बॉल कट केलाय. गॅप शोधलाय. गॅप शोधण्याचा ऍपच घेऊन हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. मयूर जांभळेच्या बॅटमधून इथे मात्र कट करत असताना बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार. मिळाला आणि त्याच वेळेला गॅप शोधला. बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मधून गलीमधून आखेरलेला फटका इथे पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी मयूर जांभळे करण्यासाठी जाणला जातो. मोठ्या श्रीताफीनं तो धावा गोळा करतो. यावेळेला ऑन साइडला केला. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. सिद्धेश कोळी चेंडूच्या खाली आला. झेल टिपला. धक्का क्रमांक पहिला मयूर जांभळे बाद. लोकनेत्याच्या समाज कार्यात चार धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज पहिला फलंदाज मयूर जांभळेच्या रूपाने बाद झाला. कोंडी फोडली. विकेटचा रकाना इथे भरला गेला. बंटी जोशीला आपण पाहिलं त्याने विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळते आहे. खरं तर वेगाने गोलंदाजीसाठी तोही जाणला जातो. नावावरती ज्या वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची कार येते त्यावेळेला आत्मविश्वास अधिकचा उंचावला जातो. सातत्याने क्रिकेटची मैदानं सातत्याने गाजवत असताना याही खेळाडूला आपण पाहिलं. प्रणित मुंढे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅटिंगसाठी इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. गतवर्षी या संघाच्या माध्यमातून सातत्याने टेनिस जगतामध्ये फिटनेसचे धडेच दिले होते जणू काही या संघाने. या वर्षीचं प्रदर्शन कसं राहील. पुढचा बॉल खोलाटला टाकला होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. बॉल ऑन बॅक टू द ड्राईव्ह. चांगली गोलंदाजी बंटी जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे नाव सर्वाधिक चर्चेचा विषय राहतं. या नावापुढे अनेक बिरुदावली आहेत. सातत्याने मैदान गाजवणं, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणं आणि चांगल्या दर्जाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. वेगाने स्वार होऊन तो गोलंदाजी करतो. नवीन चेंडू हाताळतो. शहबाज नंतर चांगली गोलंदाजी करतो. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा दांडपट्टाच फिरवला होता. समोर खेळला. कॅच होऊ शकलेला नाही. बॉल ऑफ बॅक टू द ड्राईव्ह इथेही पाहायला मिळाला. एक क्विक सिंगल येत असताना पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. बॅक कॅमेरा निश्चित पाहणं गरजेचं राहणार आहे कारण हा झेल जो होता तो गोलंदाजाला पकडू शकलेला नाही आहे. खरं तर जीवदान इथे मिळत आहे फलंदाज प्रणीतला इथे जीवदान प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. 5 ला 1
5 धावा धापलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. कॅच ड्रॉप झाला, जीवदान मिळाला आणि पुढच्याच बॉलवरती रजतला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. रज्जू ऑन स्ट्राईक. ISPL सारखी स्पर्धा सातत्याने या खेळाडूने गाजवली, अनेक मैदानं गाजवली आहेत. आखाती देश असेल, भारताचं भ्रमण सातत्याने करत असताना खेळाडूला आपण पाहतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉडीचे रिफ्लेक्शन चांगले होते, रोल केलं होतं बॉडीला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. दिशाहीन चेंडू येतो, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. रजत काशीनाथ मुंडे याला आपण पाहत आहोत. ॲक्शन रिप्ले पहा, बॉल वेगाने टाकला, दिशाहीन राहिला होता. बॉडीचे रिफ्लेक्शन्स पहा, हँड अँड आय कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. ऑन दी टोच खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. यावेळेला ड्रायव्हिंग लेनवरती ड्राईव्ह चांगला गेला, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. ऑन बाउंड्री लाईन सिंगल मिळेल, नमित होते त्या ठिकाणी. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनल्या त्या 7. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. रितिका 11, वेतादेव चांबारली टीम. संघाची धावसंख्या 7-1. थँक्यू. रफ्तारचा राजा गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळाल. खुल्या गटाचा क्रिकेट सातत्याने याही खेळाडूने गाजवत असताना ज्याला आपण पाहिलं, अनेक मैदानावरती त्याचं प्रदर्शन ही तितकंसं महत्वाचं राहिलं होतं. अर्थात अरबाजला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मेडन ओव्हरसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संघाचे पुरस्कर्ते वैभवजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून RCC पेठ या संघासाठी विशेष पारितोषिक. संघाचे पुरस्कर्ते वैभवजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. अरबाजला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. त्याच्याकडे भेदकता, त्याच्याकडे गोलंदाजीतील नैपुण्यता, कलात्मकता, सादरीकरण, रिदम, फॉलो थ्रू याहूनही अधिक कुतूहलाचा विषय राहतो ना की त्याच्याकडे असणारं व्हेरिएशन हे बेस्ट वेपन आहे. परंतु ही बॅटल जी आहे ना ती रंजकता भरी राहणार आहे. कारण एका बाजूला रज्जो स्ट्राईक एंडवरती त्याला आपण पाहत आहोत. स्ट्राईक एंडवरती रजत काशीनाथ मुंडे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल 7-1. यावेळेचा फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगला, झेल टिपला. धक्का क्रमांक 2, मॅचची गोल्डन विकेट. रजत मुंडे बाद. रजत मुंडेची विकेट प्राप्त केली. एक ट्रॅप होता, एक जाळं विणलं होतं आणि त्यामध्ये विकेट प्राप्त झालेली पाहायला मिळते. वाडी लॉंग ऑफला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. गुडले स्पॉटवरती बॉल टाकला, बॅटचा स्टिकर दबायला लागला आणि इथे विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. खरं तर एक चांगली विकेट म्हणता येईल. महत्वाचा खेळाडू इथे बाद झाला. हे रिॲक्शन्स आपण या खेळाडूंचं पाहिलं. धक्का आणखीन एक लागला. दुसरा फलंदाज रजत मुंडे बाद होत असताना आपण पाहिला. नवीन बॅटर योगेश जांभळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 7-2 फलंदाज बाद झालेत. एका मागोमाग एक पडझड इथे चालू असताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं PPL ग्रामीण क्रिकेट धमाकामध्ये पहिलं क्रमांकाचं पारितोषिक हे 1,00,000 रुपयाचं आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपयाचा आहे. परंतु आउट होणाऱ्या खेळाडूला पारितोषिक नाही. यावेळेचा बॉल, बाची लिडिंग एज, आणखीन एक धक्का. तू चल मैं आया, मी निघालो तुम्ही येताना, असंच म्हणत मयूर जांभळे देखील मैदान सोडतोय बाद. PPL 4.0 अर्थात पनवेल प्रीमियर लीग मध्ये एकंदरीत हॅट्रिकचा विचार केला तर विकेट हॅट्रिक 3 आलेल्या पाहायला मिळाल्यात. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट धमाकामध्ये हॅट्रिक अद्याप आलेली नाही आणि इथे हॅट्रिक पाहायला मिळते का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अरबाज शेखला विकेट प्राप्त झाल्यात तर 2. खरं तर
सांभारली संघाचे पुरस्कर्ते. सांभारली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एका बाजूला रितिका 11 वेतादेव सांभारली, त्याचे संघ मालक पुरस्कर्ते आदरणीय केशव करावकर साहेब मुरबी यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. आणि त्याच वेळेला मिस्टी अँड कन्या 11 RCC पेठ हा संघ वैभवजी पाटील साहेब यांनी बांधलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 2 तर विकेट आल्यात. तौसिफ यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल, हॅट्रिकचा चेंडू क्षेत्ररक्षकाला शोधलाय. झेल टिपला गेलाय की नाही याची शहानिशा इथे निश्चित होईल. तिसऱ्या पंचांकडे गेलेत अंपायर. DRS चा वापर इथे करण्यात आलाय. या तिसरे पंच दीपकजी बोराडे सर यांच्याकडे आपण टेक्निकल रूम मध्ये येऊ. हा झेल घेण्यात आलाय का, कॅच कंप्लीट झालाय का, कारण 2000 तर आले होते. 1000 रुपयासाठीचा हा बॉल होता. अर्थात विकेट हॅट्रिक घेतली गेली तर वैभवजी पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. ही कॅच टिपण्यात आली आहे का. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये होता 30th सर्कलमध्ये. झेल कॅरी झालाय की नाही, हा कॅच पकडण्यात आला की नाही, त्याची शहानिशा इथे होईल. साइड अँगल कॅमेरा व्ह्यू इथे पाहिला जाईल. तौसिफजी पटेल साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि खेळाडू इथे बाद होतोय या स्पर्धेतली. अर्थात आपण पाहिले PPL ग्रामीण क्रिकेट धमाकाची विकेट हॅट्रिक. हा अँड ऑन युअर स्क्रीन हा झेल पहा. अविश्वसनीय कॅच टिपलाय. शाकिब शेखने विकेट हॅट्रिक कंप्लीट. 8000 रुपयाचे कॅश प्राइज. गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. अरबाज शेखने विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. रामनवमीचा सण आला. क्या बात आहे. अगदी ज्या पद्धतीने गाणं वाजलं गेलं सर, अगदी पदयात्रिकेचं खरं तर हा महिना, आणि त्या पद्धतीनं चांभारी टीमच्या लागोपाठ 3 विकेट. अजून एक पारितोषिक आहे RCC पेठ टीमसाठी. हा बॉल इथे सर डॉट आलाय. RCC टीम ज्यावेळेस बॅटिंगला येईल ना, जो फलंदाज व्यक्तिगत 50 धावा ठोकेल त्या फलंदाजाला तौसिफ पटेल यांच्याकडनं 9191 9191 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मला अरबाची गोलंदाजी पाहताना 50 धावा बनतील असंही वाटत नाहीये. मुळात खरं तर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. स्कोरकार्डवरती धावफलकावरती धावा अतुल जांभळे पाहायला मिळतोय. आणि प्रणिताई यावेळेचा बॉल वेगाने टाकला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले आहेत. आणि निर्धाव षटकसाठी ही 5000 रुपयाचा कॅश प्राइज. हा बॉल डॉट आला तर विक्रमादित्य अशी नोंद होणार आहे. 13000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल या खेळाडूला. आदरणीय वैभवजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज ठेवण्यात आलाय. RCC पेठच्या गोलंदाजांची आज चांदी आहे. शेवटचा बॉल निर्धाव आला तर 5000 रुपये. शेवटचा चेंडू समोर खेळला. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. परंतु या षटकामध्ये अरबाज शेखने 2 धावा खर्च करत विकेट हॅट्रिक संपादन केली आणि तब्बल 8000 रुपयाचा मानकरी राहिलाय. वैभवजी पाटील साहेब संघ पुरस्कर्ते यांच्या माध्यमातून 3000 रुपये आणि तौसिफ पटेल साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला आलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी. खरं तर असं म्हटलं जातं रातो के कातील. टॅग मिळवणं सोपं गोष्ट आहे, परंतु त्या टॅग जो मिळाला त्याला जपणं, त्याचं जतन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ते मोठं कार्य मैदानाच्या आतमध्ये करताना RCC पेठ संघ तुम्हाला पाहायला मिळतो. कातील गोलंदाजी, रातो के कातील का म्हटलं जातं, त्याचं ज्वलंत उदाहरण या अरबाज शेखनं या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. रातो के कातील या संघाला ही टॅगलाईन देण्याचं कारण असं राहिलं होतं, कारण RCC पेठ या संघातील प्रत्येक खेळाडू हा जॉबवरती आहे
आणि या कारणास्तव नेहमीच आपण पाहिलं ना, ज्या ज्या वेळेला टॉस झाला त्या वेळेला कॅप्टनशी चर्चा करताना तो आवर्जून म्हणतो आम्ही रात्रीचे क्रिकेट जास्त खेळतो पेटकर. याचं कारण असं आहे, आमचे खेळाडू जॉबला जातात, जॉबवरून आल्यानंतर आम्हाला खेळण्याची संधी मिळते आणि म्हणून पेटकर हे जास्तीचं क्रिकेट रात्रीचे खेळतात. आणि या संघाला रातो के कातील म्हणून आपण पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3. बंटीचा पहिला बॉल कव्हरला उडवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय, क्षेत्ररक्षक आहे, फंबल होत आहे, रन्स मिळतील 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. प्रणित मुंडेच्या बॅटमधून निघणारा चौकार इथे पाहायला मिळाला. चिप केला होता, हवेमध्ये खेळला होता, फटका डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, परंतु इथून चौकार आलाय. आणखीन एक बॅटची आतली कडा घेतो, यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय. बॅटवरती तितकेसे चांगले स्ट्रोक अटेम्प्ट करता आलेले नाही आहेत. फलंदाजांना मोठे फटक्यांपासून वंचित ठेवण्यात आलाय. पाहना जो बीता वो कल था असं म्हणत असताना ज्यावेळेला आपण मैदानांमध्ये उतरतो ना, मैदानं गाजवण्यासाठी त्यावेळेला प्रदर्शन फार महत्वाचं राहतं. कारण आपण पाहिलं कसळखांची नाईची स्पर्धा या संघाने विसरली, कारण हा संघ एक लढवय या वृत्तीचा आहे. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळते, केवळ एकेरी धाव. बंटी जोशीने विकेट प्राप्त करून दिली, संघाला एक मोमेंटम प्राप्त करून दिला. तदनंतर ही विकेटची पडझड पाहायला मिळाली होती. प्रशांतचं कौतुक यासाठी ना की मी निघालो, तुम्ही येता का, मी आवर्जून उल्लेख केला होता. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत आणि जाता जाता म्हणतायत की मी निघालो, तुम्ही येता का. पुढचा बॉल खोलातला, याही वेळेला ऑन साईडला खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एकापेक्षा जास्तीचं काय नाही, धावांचा एका धाब्याने संघ पुढे सरकतोय. क्रिकेटची लाईफ लाईन अर्थात सिंगल आणि डबल आहे आणि तीच घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. कारण स्कोरबोर्डला हलतं ठेवणं, मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणं या गोष्टी महत्वाच्या आहेत. 15-4, 15 धावा धावफलकावरती आहेत. बंटी जोशी गोलंदाजी करतोय, 13 धावा, 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, बॅकेट एरिया दूर राहतील क्षेत्ररक्षक. अरबाज बॅकअप चांगलं देतोय, फेकी, धावा इथून अर्जित केल्या जातील. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. एका क्षणाला असं वाटलं होतं ना की 2 धावा आणि 3 विकेट प्राप्त करणारा अरबाज 2 षटकांसाठी बनलाय आणि 2 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. विष्णूजी पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत. धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती आहे, 4 फलंदाज बाद. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, षटकार. तर RCC पेठ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्याचे खंबे समर्थक आमचे विष्णू काका यांचं इथं शुभ आगमन झालं. काका, तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटकार आला. संघाची धावसंख्या 23-23ला 4 धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. खरं तर धावा थांबवण्याचं कार्य गोलंदाजांनी अचूकरित्या केली आहे. आपल्या पाठीवरती दिलेली जिम्मेदारी आणि जबाबदारीने गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. परंतु सर्वांना पडलेले एक सर्वाधिक मोठं कोड हे राहिलं ना की अरबाज शेखने विकेट हॅट्रिक मिळवली, 2 धावांचं षटक टाकलं. ही अनाकलनीय अशी गोष्ट आहे की त्याला 2 षटक टाकण्यासाठी कर्णधाराने ठेवलेलं नाही आहे. 2 षटकं जी मात्र बंटी जोशीने हाताळली, तो खर्चिक साबित राहिला. 21 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली आहे. 23 मधल्या 21 धावा बंटीच्या गोलंदाजीमध्ये आलेल्या आहेत. 23ला 4. अतिशय धारदार गोलंदाजी. परंतु एक पारितोषिकाचा आपण उल्लेख केला होता की तोसे पटेल साहेबांनी जो लावला गेलाय, व्यक्तिगत जो फलंदाज RCC पेठ संघाचा जो अर्धशतक झळकावेल. परंतु इथे असं वाटत नाही. स्कोअर काढे सर लक्ष केंद्रित केल्यावरती 23 धावा आता बनल्या गेल्यात. परंतु एक क्रिकेट आहे आणि चांबारली टीम सुद्धा कमी नाही आहे. त्यामुळे जर का धावा बनल्या तर डेफिनेटली एखाद्या खेळाडूला ती संधी क्रिएट होईल.
जर 50च्या आतमध्ये धावा राहिल्या तर तौसिफ बडे साहेब आय थिंक थोडंसं पारितोषिकामध्ये बदल करावे लागेल. होय, नाही मला तर वाटतं ना की सिक्सरचा बॉल यासाठीच बनलाय गोलंदाज आणि फलंदाजांसाठी. सेट इंटरप्राइजेस केतनजी सेट यांच्या माध्यमातून या चेंडूची आवृत्ती करण्यात आली आहे. बॅटरसाठी तितकासा चांगला बनलाय, बॉलरसाठी तितकासा चांगला बनलाय. जर धावा बनवल्या, बॅटवरती बॉल घेतले तर रन्सही बनतील. मोठे फटकेबाजी निश्चित पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. म्हणून आपण म्हणतो ना की भाकीत करणं ही केवळ स्वप्नरंजक राहतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात, या पलीकडे जास्तीचं काही नाही आहे. अर्थात पुढच्या 2 षटकांमध्ये काय घडेल नाही याचं भाकीत क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती मला वाटतं पॉल ऑक्टोबसही करू शकत नाही. हे होऊ शकतच नाही, कारण का क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये, परंतु यदा कदाचित याही गोष्टी क्रिकेटमध्ये घडताना बऱ्याचदा आपण पाहिल्या गेल्यात. आय होप्स की आपण चांबारली टीमला यात शुभेच्छा देऊया की त्यांच्या बॅटने धावा बनवू द्यात. निश्चित जिशान शेखला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. चांभारली संघाचे जे खेळाडू आहेत ना, मुंढे परिवार आहे. खरं तर या परिवारामध्ये एक मोठी प्रथा आहे. यावेळेचा बॉल वेगाने टाकला उजव्या यशीच्या बाहेर. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या मुंढे परिवाराने सातत्याने जपलेलं आपण पाहतो. आज त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ केला जाईल. जांभळे मैदानाच्या आतमध्ये अतुल जांभळे एक एक्सपिरियन्स कॅम्पेन या संघाचा म्हणून आपण पाहतो. या संघाचा महत्त्वाचा खेळाडू ज्याच्याकडे अनुभवाची शिदेरी फारशी आहे. अनुभव हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राध्यापकाचं काम करतो. या खेळाडूकडे तितकासा अनुभव आहे. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचा वेध, डॉट बॉल. अगदी 100 नंबर सारखा स्टँड जो आपण पाहतो, अगदी RCC पेठ संघाच्या पाठीराख्याने अगदी गच्च भरला. मागची बाजू जर का अगदी पाहिली तर पेठ संघाचे पाठीराख्या अगदी गजगजून भरलेले पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांची अल्लोट गर्दी राहिली ती म्हणजे RCC पेठ संघासाठी. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. बॉलर चेंडू खाली आलाय, बोल्ड अँड कॉट, आणखीन एक धक्का. जिशान शेखने विकेट प्राप्त केली आहे. धक्का क्रमांक 5वा. अर्धा संघ आता डगआउट मध्ये आराम फरमावेल. हॅलो, खरं तर व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन झालं ते आमचे खरं तर पनवेल प्रीमियर लीगचे बॅकबॉन सचिन दादा वास्कर यांचंही शुभ आगमन होते. दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर त्यांचाच मोठा हातभार आहे या पनवेल प्रीमियर लीगचा. संदीप दादा वास्कर यांचे मोठे बंधू सचिन दादा वास्कर यांचं इथं शुभ आगमन होतं आहे आणि आमचे संदीप दादा वास्कर पनवेल प्रीमियर लीग असोसिएशनचे फाउंडर आणि खरं तर त्यांच्या संकल्पनेतनं साकारलेली ही लीग तुम्हाला पाहायला मिळते. ते आमचे संदीप दादा वास्कर, त्यांचे आपण स्वागत करूया. 23 धावा फलकावरती आहेत. 5वा फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलाय. ऑन इज अ हिप, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर क्षेत्ररक्षक येतोय इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर. एकेरी धाव इथून प्राप्त केली जात असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 24 आहे. RCC पेठची स्पर्धा नेहमीच आठवणीत राहते. दिवसाचं भव्य दिव्य असं आयोजन सातत्याने पाहायला मिळायचं. मला आठवतं RCC पेठच्या मैदानावरती मी प्रथमच वडवली बीला पाहिलं होतं. वडवली बी प्रथमच RCC पेठच्या क्रीडानगरीवरती खेळली. पेठमध्ये प्रथमच आली. त्यावेळेला विशाल पाटील एक युवा खेळाडू होता जो कर्णधार होता आणि त्याच्या खाली जी खेळाडू होते त्यांनी तदनंतर नावं चर्चेत राहिली. बॅटची आतली कडा, फाईन लेगला, क्षेत्ररक्षक नाही आहे. रन्स मिळतील 4. हा येतोय अर्थात चौकार. बॅटची आतली कडा, नशिबाची साथ. ऍक्शन रिप्ले पहा. खोलात टाकला होता बॉल. लोड फुलटोस बनवण्याचा प्रयत्न, आतली कडा घेतली आणि तदनंतर फाईन लेगला हा चौकार आलाय. 28ला 5. यावेळेला फटका फसतोय. उंच गेलाय. उंचीच्या धावा मिळत नाहीत, लांबीच्या मिळतात. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं. आणखीन एक धक्का. जिशान शेखला मिळाली विकेट. 28ला 6वा फलंदाज बाद.
हॅलो, सामना क्रमांक 4 आपण इन्व्हाइट करूया. सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल वडवली ब विपक्ष भूमी 11 मांडा. दोन्ही टीमचा खरं तर ऑफिशियली कॉल आहे. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. सामना क्रमांक 4 वडवली ब विपक्ष भूमी 11 मांडा. पनवेल प्रीमियर लीगचे अध्यक्ष, संस्थापक, पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन, PTCचे फाउंडर, प्रसिद्ध मराठी उद्योजक संजीवजी भास्कर साहेब यांचंही आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. 4 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती आहेत. ही पडझड काय थांबण्याचं नाव घेत नाहीये. घसरगुंडीत झाली आहे. यवनाच्या वाटेप्रमाणे ही वाट राहिली आहे जी निसरडी आहे, जी आकर्षणाच्या सिंड्रेलाच्या पाठीमागे लागली आणि बाद झालेली पाहायला मिळालेत. क्रिकेट हे केवळ षटकार आणि चौकारांनी बनत नाहीत, त्यासाठी धीरोधार्तताही चांगली असावी लागते. गोलंदाजी मार्कवरती शहबाज शेखला इन्व्हाइट करण्यात येत आहे. वेगवान गोलंदाज आणखीन एक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. खोलातला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओमकार, एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. फंबल झालाय. वेगाने क्षेत्ररक्षक गेला. जिथे मात्र आपण पाहिला ना तर हँड अँड कॉर्डिनेशन जुळलं नाही. 3 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. ओमकार पाटील हा खेळाडू असा आहे ना की त्याच्या फिजिकल फिटनेसची चर्चा सातत्याने होते. काही वेळेला तो रेसलिंगसाठी उतरलाय की बॅट घेऊन, गदा घेऊन मैदानाच्या आतमध्ये तो आला बॅटिंगसाठी, हा प्रश्नचिन्ह उद्भवतो. कारण ते जे 16चे डोले मैदानाच्या आतमध्ये आपण 16 डोले मैदानावरती नेहमीच पाहिलेत. हॅलो, खरं तर नुकताच मान्यवरांचं शुभ आगमन झालं. आमचे प्रमोद दादा पाटील आणि मधुकर दादा पाटील दोन्ही मान्यवरांचं या पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 31-6 पुढचा चेंडू. यावेळेला लोअर फुल टोज. इथे मात्र ड्रॉय करण्याचा प्रयत्न. थिकेज आउटसाइड एज. सिंगल प्राप्त होत असताना पाहायला आम्ही इथे नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मुंढेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक सिंगल त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळते. मला आठवतं की ISPLची स्पर्धा ज्यावेळेला जिंकल्यानंतर सर्वाधिक मोठी रॅली ही सांभारली गावामध्ये काढण्यात आली होती रजत मुंडेशी, आणि ती चर्चेचा विषय देखील राहिली होती. कारण या खेळाडूने क्रिकेटचा पटलावरती स्वतःच्या नावाचा इतिहास बनवला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचे कुठेही नोंद नाही, कारण त्याने स्वतःच्या नावाचा इतिहास बनवला. हेलिकॉप्टर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षक दाखवतोय. आपली उपयुक्तता बंटी जोशीला आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फेकी करण्यात येत्या तद्वर घेतली गेलेल्या या दुहेरी धावा संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावरती आहे. 34-6 बाद. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. मोठा फटका येईल का हेही पाहणं फार गरजेचं राहणार आहे. ओमकार सारखा बॅटर ज्याला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. 3-6 त्याच्या बॅटमधून. खोलातला बॉल डॉमिनेट केला. वॉट अ डिलिव्हरी. अनप्लेबल एक्सनॉटर होता. टो क्रशर. पंचांचा इशारा. हाय फाय बाईटच्या स्वरूपामधून हा चौकार. जी 22 सरांनी हा इशारा दर्शवला. NR पॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर हेड स्वतः दीपकजी बोराडे सर यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत. पुढचा बॉल खोलात टाकला. थेट यशांचा वेध. दांडी गुल. आणखीन एक धक्का. 7वा फलंदाज होतोय बाद. दोनों भाई और दोनों तबाही. शहबाज शेख, अरबाज शेख मैदानाच्या आतमध्ये काही थांबायला तयार नाही आहेत. शहबाजने जिथे मात्र आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये हा प्रथमदा विकेट पहा. काय अनप्लेबल डिलिव्हरी होती. टो क्रशर पाहायला मिळाला. एक ब्युटिफुल यॉर्कर आणि तोही पॉपिंग क्रीज मध्ये डिलिव्हर्ड केला. तो क्रशर पाहायला मिळाला आणि विकेट प्राप्त केली. 38 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. आणखीन एक धक्का लागलाय. या 5 बॉलमध्ये 6 धावा केवळ खर्च केल्यात. शहबाज शेख काय गोलंदाजी करतोय.
शेवटचा बॉल हा देखील आपण पाहिला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. रन्स मिळणार नाही. या षटकामध्ये धावा आल्या त्या 6. फलंदाज बाद झाले 2. एकंदरीत धाव फलकावरती त्या 38-39 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं पाहायला मिळालं. त्याचं कारण आहे एक मात्र गोलंदाज ज्याने केवळ 2 धावांचं षटक टाकलं. अरबाज शेख याने बहारदार कामगिरी केली. विकेट हॅट्रिक प्राप्त केली आणि शहबाज शेखने एकंदरीत 6 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केली आहे. या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला चेंज द गेम वडवली बी आणि त्याच्या अगेन्स्ट भूमी 11 मांडा. दोन्ही टीमचे कॅप्टन या हा स्कोर कार्ड तुम्ही पाहता. रजत मुंडे 2 चेंडू 1 धाव. मयूर जांभळे 3 बॉलमध्ये 4 धावा. प्रणित मुंडे 9 चेंडू आणि 18 धावा. योगेश जांभळे 9 चेंडू आणि त्याच्या बॅटमधून 18 धावांची खेळी आली. हा बॉलिंग अनालिसिस आपण पाहतो. बंटी जोशीला आपण पाहतो. 2 षटक त्याने हाताळले. 4 चेंडू डॉट टाकले. 21 धावा खर्च केला. अरबाज 1 षटक 5 चेंडू डॉट 2 धावा 3 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. एक्स्ट्रा एकंदरीत आपण झिशानने पाहिलं तर 1 षटक 4 धावा त्याने खर्च केला. 2 विकेट त्याच्या नावावरती आल्या. शहबाजच्या नावावरती आपण पाहिलं 1 षटक 6 धावा आणि 1 विकेट. फॉलोअप विकेट 4 ला 1, 7 ला 2, 7 ला 3, 7 ला 4, 23 ला 5, 28 ला 6, 7वा फलंदाज 38 ला तर 8वा फलंदाज 38 ला बाद झाला. 5 एक्स्ट्रा धाव फलकावरती आहेत. 38 या प्रेझेंटेशन बॉक्सकडे बळी आहेत आणि जिथे टॉस करण्यात येईल आवाज ऐकूयात लहुजी फडके सर यांचा. थँक्यू सो मच सर. इन्व्हाइट करूया सामना क्रमांक 4 टॉससाठी आपण इन्व्हाइट करतो वडवली ब संघ विरोधात भूमी 11 मांडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं आहे. आमचा आवाज आपल्यापर्यंत जर का पोहोचत असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स सामना आपल्याला पाहायला मिळेल. वडवली ब विपक्ष भूमी 11 मांडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं आहे आणि ऑफिशियली दोन्ही टीमला हा शेवटचा कॉल आहे. आयोजकांकडून ही विशेष सूचना आली आहे. ऑफिशियली हा शेवटचा कॉल आहे. सामना क्रमांक 4 वडवली ब विपक्ष भूमी 11 मांडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. हॅलो. तर नक्कीच मंचावर उपस्थित मोतीराम शेठ जोशी आपण पाहूया. या मान्यवर विनंती आहे ज्या मान्यवरांचं मी नाव घेतोय मोतीराम शेठ जोशी या आपण. त्याबरोबर भाई जोशी, रमेश वासकर, हनुमान वासकर, भरत जोशी, नाना कोहली, ॲडव्होकेट समीर शेख, प्रवीण कोहली, ॲडव्होकेट इर्शाद शेख, दिनेश कोहली, प्रभाकर काका जोशी, नवनाथजी कोहली, अष्टविनायक ग्रुप, बाबू कोहली, संतोष रमेश गवत आणि गुड्डू जोशी या सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण येऊन मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे बुवा वसंत बुवा जोशी, सागरजी गवत, इब्राहिमजी शेख, प्रमोद दादा आपण देखील यायचं आहे. 2626 प्रदीप ठाकूर, 7171 सचिन म्हात्रे, धीरज जोशी, गोरख वासकर, अमर वासकर, ज्ञानबा वासकर आणि बाबू वासकर या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आणि धर्मेंद्र दादा जोशी आपण देखील मंचावर येऊन बसायची विनंती करतोय. भूषण दादा आपण देखील यायचं आहे आणि नक्कीच 4 वर्षामध्ये आपण पाहिलं जयेंद्र दादा शेळके यांचं देखील खूप सहकार्य असं मी त्यांना देखील विनंती करतोय. रवींद्रजी शेळके आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या. जयेंद्रजी शेळके असतील, रवींद्रजी शेळके. मॅच ऑन बोलूया कॉम्बॉक्समध्ये. बॅक टू द लहू. थँक्यू सो मच माय सर. थँक्यू सो मच जय सर. सामन्याकडे वळत आहोत. या सामन्याचा दुसरा डाव आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लक्ष थोडंसं आपल्याला कागदावरती तरी जतीन पाहिलं तर सोपंच वाटतंय. 30 बॉल 39चं टार्गेट आहे. पहिल्याच बॉलवरती इथे धाव नाही आले. डॉट बॉल आलाय. बंटी स्ट्रायकर एंडला, सोहेल नॉन स्ट्रायकर एंडला.
दुसरा बॉल फुल टॉस फ्लिक केलाय आणि तिथे एक धाव पूर्ण होईल. स्क्वेअर लेगला तिथे मात्र 38 सर्कलमध्ये बॉलला अडवलं गेलंय. सिंगल डबलनं इथे सामना सहज आपल्या खिशामध्ये घालू शकतो हा संघ. खरं तर RCC पेठ संघ एक वेगळ्या भूमिकेमध्ये त्याला ओळखलं जातं. धारदार गोलंदाजी त्यानंतर आक्रमक बॅटिंग ही त्यांची ओळख आहे RCC पेठ संघाची. परंतु चांभारली संघही तेवढाच ताकदवर आहे. बॅटिंग करताना ते डॉमिनेशन आपण पाहिलं गेलं. बॅटिंग क्लॉप्स झाली पत्त्याच्या पानासारखी. अगदी तो घर कोसलावा त्या पद्धतीनं त्यांचं बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली आणि इथे षटकार आलाय सोहेलच्या बॅटनं. DJ इथून मात्र चांभावली संघाला शुभेच्छा येत आहेत. बामणडोंगरी गावचे आमचे मामा श्री संतोषदादा म्हात्रे आणि कुमार सिद्धेश म्हात्रे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. षटकार आलाय त्यानंतर या बॉलला खोदून काढलंय परंतु मिडॉन आहे तिकडे धाव मिळत नाहीये. अगदी या जोडीलाही माहित आहे की इथं प्रेशर घेण्यामध्ये काही अर्थ नाहीये. रिलॅक्समध्ये जरी खेळलो तरी ह्या मॅचच्या शेवटपर्यंत आपण जाऊ शकतो आणि एक्झॅक्टली चांभारली टीमलाही तेच हवंय. जर का इथे डॉट बॉल मध्य काळात जर का विकेट 2-3 घेतल्या तर प्रेशर बनू शकतं आणि त्यासाठी खरं तर हा संघ ओळखला जातोय. फुलटॉस मिस टायमिंग आहे. खेळाडू आहे बनेल दर्शक. आउट ऑफ द पार्क. टायमिंग साधलं गेलं. सोहेल शेखनं फुलटॉस बॉलला फ्लिक केलाय आणि वायडिश मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळाडू बनला दर्शक. षटकार मिळतोय. तर पुढील टॉससाठी वडोली ब आणि मांडा या टीमला आम्ही कॉल करत आहोत. आपण लगेचच यायचं आहे कारण दुसरं सत्र चालू झालेलं आहे. वडोली ब आणि मांडा टीम. 2 षटकारांच्या मदतीनं 13 धावा धावपटलावरती. 39चं टार्गेट. पहिलं षटक मार्गस्थ. स्टेप आउट केलाय. हलक्या हातानं कॅचची संधी होती. कॅच ड्रॉप आहे. पॉइंटला खेळाडू होते अगदी तिथे प्रणित मुंडे होते आणि झेल सोडला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धावपलकावरती. बिनबाद 14. पीठावरती आहेत चेतनजी पाटील असतील, प्रताप वासकर, कमलाकर खांदेकर, प्रभाकर खांदेकर, कैलासजी बोपी, अरविंद बोपी, विकास जोशी, जयवंत गर्द या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. खरं तर DJ प्रशांतचंही कौतुक करावं लागेल. जे दिबा पाटील साहेबांचं चांगलं संगीत आपण ऐकलं गेलं. खरं तर अंडर द 14 14 वर्षाचा मुलगा राज विश्वनाथ गोंधळी यानं गायलेलं हे गीत आपण ऐकलं गेलं. एक चांगला डान्सर सुद्धा आहे आणि चांगला गायक सुद्धा आहे. त्यांचे चांगलं संगीत आपण ऐकलं गेलं. याच दरम्यान RCC पेठ संघाचे समर्थक आमचे रोहिंजन गावचे सन्माननीय करणजी पाटील यांच्याकडं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात RCC पेठ टीमला. त्यांचं आपण वेलकम करूया. 24 बॉल शिल्लक आहेत आणि इथनं गरज आहे ती म्हणजे 25 धावेची. बॉल टू रन आणि कट्टर समर्थक आमचे RCC पेठ संघाचे बॉबी कोहली, रातो के कातिल, त्यांचंही वेलकम आहे. 25 बॉल 24ची गरज. नो बॉल. कहाणी में ट्विस्ट आहे. आधीच आपल्या खात्यामध्ये धावा कमी आहेत आणि त्यात बोनस. कंपनी खरं तर कर्जामध्ये डुबत चालली आणि दिवाळी ऐन मोक्यावरती बोनस देणं म्हणजे चांभारली टीमला मागात पडू शकते. फ्रीटचा बॉल आहे. सोहेल ऑन अ स्ट्राइक. उडवलाय बॉलला. काय कमालीचा स्ट्रोक आहे या बॉलवरती. आउट ऑफ द पार्क. फ्रीटचा बॉल मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकार.
आज खरं तर आमच्या पूर्ण कमिटीला तौशिफ पटेल ओवे यांच्याकडून आणलं जाते म्हणून या ठिकाणी आहे त्यांचे मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे. सरळ बॅटनं चेंडू चाललाय अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं खणखणीत हा चौकार. षटकारानंतर हा दमदार स्ट्रोक चौकार आलाय. 25 धावा धावपटलावरती आहे. विजयाच्या समीप खरं तर येऊन ठेपला गेलं हे लक्ष्य. 22 बॉल शिल्लक, 24 धाव्यांची गरज आहे. अगदी वन साइडेड हा मुकाबला. इथे व्हेरिएशन होते या बॉलला. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. चौकार जरूर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. या बॉलवरती बॅटची एज लागली गेली आहे आणि तदनंतर लॉंग स्टॉपला चौकार. क्या बात आहे. सामना आता समीप आलाय. 21 बॉल 10 ची गरज. अजून एक नटराज स्टाईलनं लॉंग लेगला या बॉलला पाठवला गेलाय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. क्या बात है. चांगलं संगीत. बस आज की रात है, कल हम कहा तुम कहा. हे खरं तर 5व्या शेवटच्या रात्रीला आपण म्हणू शकतो. परंतु इथे डॉट बॉल आलाय. 6 धाव्यांची गरज आहे. या षटकातील शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. या बॉल वरती सामना संपेल का? पहा वडोली टीम आलेली आहे. मांडा टीम आपण लगेच टॉससाठी यायचा आहे आणि त्यानंतर शिवण्य 11 आदई आणि इमानशो इंटरप्राइजेस कोलवाडी या संघामध्ये मॅच होणार आहे. 6ची गरज. बॉलला उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून MS धोनी स्टाईलनं सोहेल शेखनं हा सामना संपवलाय. अगदी 12 बॉल मध्ये या सामन्याचा रिझल्ट आणून ठेवलाय. RCC पेठ संघ या पहिल्याच सामन्यामध्ये विजय संपन्न करतोय. अभिनंदन आहे. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय. मिस्टी अँड कन्या 11 RCC पेठ संघ या पहिल्याच सामन्यामध्ये विजय संपन्न केलाय. अभिनंदन आहे. संघ मालक आमचे वैभवजी पाटील भरपूर खुश. त्यांच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि रितिका 11 वेताल चांबारली या पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागतंय. रजत मुंडे आणि टीम. परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आहे आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे आमचे बॉबी कोहली RCC पेठ संघाचे